Exercise 4.2. Question number 2. Find the value of x such the fx is increasing function. Increasing function इथे दिले आपल्याला. ओके, आणि फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, सो increasing function ऑलरेडी दिले आपल्याला. सो आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आपण काय करून घेतलंय, लिहून घेतलंय. ओके, सो ह्याला कसे सॉल्व्ह करणार? फर्स्ट जसं आपण सॉल्व्ह करतो त्याचप्रमाणे करूया. काय लिहिणार येतं? डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार त्याचा. एफ डॅश एक्स इज इक्वल टू फर्स्ट 3 काय येणार पुढे, नंतर 3 इंटू 2 एक्स, 3 मधून 1 मायनस 2 मायनस 2 इंटू 15 एक्स, त्यानंतर 2 मधून 1 घेणार, एक्स राहणार आणि प्लस किती येणार येतात 30x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 36. नाव एफ डॅश एक्स 3 टू द 6x स्क्वेअर मायनस 15 टू द 30x प्लस 36. ओके, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. नाव एफ डॅश एक्स इज इक्वल टू, आता याच्यातून काय करणार आपण 6 कॉमन बाहेर काढणार. सो 6 कॉमन बाहेर काढल्यावरती काय राहते आपल्याकडे 6x स्क्वेअर मायनस 5x प्लस 36. नाव 6x स्क्वेअर जसं आपण मागे केलं, सर इथं डेरिव्हेटिव्ह इथं 36 आपण डायरेक्ट लिहिलेला, जरा चेंज करूया याला 36, 6 6 जा 36, सो प्लस 6 येईल इथे. ओके, नाव बघा आपण मागे काय फाइंड आउट केलेलं, एक कोणाचा क्यू स्क्वेअर येतो एक्स, 6 कोणाचा येत नाही. मग याला दुसरी मेथड वापरूया आपण, फॅक्टरायझेशन यूज करणार याला. ओके, सो याला फॅक्टरायझेशन यूज करायचं आहे. तो कसं सॉल्व्ह करणार आपण? फर्स्ट 6 चे फॅक्टर 1 इंटू 6 किती येणार आपल्याकडे 6. ओके, सो 6 चे आपण काय करणार, फॅक्टर काढणार. 6 चे फॅक्टर किती पाहिजेत आपल्याला? आन्सर किती पाहिजे? मायनस किती पाहिजे 5x. ओके, सो 6 चे फॅक्टर किती येणार 3 टू द 6 आणि मायनस 5, सो प्लस येणार, प्लस साइन पाहिजे इथं, मायनस साइन पाहिजे. सो दोघांना पण प्लस करणार आपण. सो 3 आणि 2 चा प्लस केल्यावरती किती येईल आपल्याला 5 येईल. सो दोघांना पण काय देणार आपण? मायनस मायनस साइन देणार. ओके, मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. नाव ओके, मायनस 3x आणि मायनस 2x. 5x च्या जागी आपण किती लिहिणार? मायनस 3x आणि मायनस 2x. सो नाव लिहूया आपण एफ डॅश एक्स इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट मध्ये काय घेऊया एक्स स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये परत घेऊया एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x प्लस 6. ओके, नाव एफ डॅश एक्स इज इक्वल टू 6, नंतर फर्स्ट 2 मधून कॉमन किती येणार x, सो x मायनस 3 मायनस 2 कॉमन, नंतर x मायनस 3. नाव ओके, हे झालेलं आहे आपलं ऑलरेडी. जेव्हा 7वी 8वी ला असेल तुम्ही तेव्हा झालेलं आहे फॅक्टरायझेशन मेथड. सो एफ डॅश एक्स, सो कॉमन किती आहे x मायनस 3 बरोबर, ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर किती आहे, ब्रॅकेटची व्हॅल्यू लिहिली. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर किती आहे x मायनस 3, सो ती व्हॅल्यू लिहूया आपण x मायनस 2, सॉरी 3 नाही 2. सो इथे काय करणार, आपला फंक्शन कोणता सांगितलं आपल्याला, देअरफॉर फंक्शन सांगितलं आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन आहे. ओके, इन्क्रीजिंग फंक्शन सांगितलंय म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार, ग्रेटर दॅन 0 येणार. ओके, मग सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं लिहून घेणार एफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, त्याच्यानंतर सो देअरफॉर त्याच्या पुढे काय येणार, त्याची व्हॅल्यू एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू किती येणार 0 पेक्षा काय येणार मोठी येणार, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0. ओके, नाव एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली ती लिहूया आपण. कुठं आली व्हॅल्यू, ही एफ डॅश एक्सच्या जागी ही व्हॅल्यू आली ती लिहिणार आपण. ओके, सो इथं लिहूया 6 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 3 एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन काय येणार 0. ओके, 6 जर या साईडला आले 0च्या साईडला त्याचा मल्टिप्लाय होईल, डिवाइड होईल. सो डिवाइड झाले
सॉरी इथे मल्टिप्लाय झाले, डिवाइड होतील तिथं आणि आन्सर 0 येईल. सो x-3 आणि x-2 ग्रेटर दॅन 0. ओके, बघा आता दोन व्हॅल्यू आहेत इथं, नीट समजून घ्या. इथं आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत. दोन व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 कधी होतील? बघा दोन व्हॅल्यू आहेत, ग्रेटर दॅन 0 पाहिजेत आपल्याला. ओके, सो त्या ग्रेटर दॅन 0 कधी होतील? बघा 3 आणि 2 चा मल्टिप्लाय केला 6 आणि -3 इंटू -2 चा मल्टिप्लाय केला किती येणार? 6. ग्रेटर दॅन 0 म्हणजे प्लस मध्ये व्हॅल्यू आली पाहिजे आपली, बरोबर. मग एक तर त्या दोन्ही पण संख्या प्लस तरी पाहिजेत, नाही तर त्या दोन्ही संख्या काय पाहिजेत? मायनस तरी पाहिजेत, बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण बघा, आपण नंबर लाईन वरती बघूया 0 1 2 3. ओके, इथं -1 -2 -3. ओके, सो ग्रेटर दॅन किती सांगितलंय? 0. सो ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0च्या पुढे, ग्रेटर दॅन 0च्या पुढे येणार म्हणजे प्लस पाहिजे. ओके, सो 6 प्लस पाहिजे म्हणजे केस आपल्याकडे दोन बनतात, बरोबर. एक बरोबर -3 आणि एक संख्या प्लस मायनस असेल तरी आपला आन्सर काय येणार आहे? मायनस येणार आहे. बघा दाखवलं मी इथं. ओके, मग आपल्याकडे दोन आहेत, पहिली दोन्ही प्लस तरी पाहिजेत, नाही तर दोन्ही काय पाहिजेत? मायनस तरी पाहिजेत. ओके, सो दोन केस तिथं तयार होतील ग्रेटर दॅन 0 साठी, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस. ओके, प्लस साठी आपण ग्रेटर दॅन घेणार आणि मायनस साठी आपण स्मॉलर दॅन घेणार. बघा कसं लिहिणार आपण. फर्स्ट आपण इथं लिहून घेऊया केस 1. केस 1 मध्ये काय सांगितलं? दोन्ही प्लस आहेत, प्लस म्हणजे ग्रेटर घेऊया आपण दोघांना पण, कोणापेक्षा? 0 पेक्षा. सो इथं लिहिणार आपण x-3 ग्रेटर दॅन 0 और किंवा अँड x-2 ग्रेटर दॅन 0. ओके, नाव केस 2 लिहूया आपण. केस 2. ओके, बघा स्मॉलर सांगितले दोन्ही पण, मायनस आहेत, मायनस म्हणजे स्मॉलर दॅन देऊया, 0 पेक्षा काय देऊया? स्मॉलर दॅन. बघा ग्रेटर दॅनच्या चिन्हाच्या जागी काय देणार आपण? स्मॉलर दॅनचं चिन्ह केस 2 साठी. सेम असंच थर्ड गणित आहे. बघा स्मॉलर दॅन अँड x-2 स्मॉलर दॅन 0. ओके, नाव इथे बघा, आता याला कसं सॉल्व्ह करणार आपण? नीट पहा. x ग्रेटर दॅन 3 म्हणजे तिथं काय होणार? -3 चा +3 आणि इथं पण -2 चा काय होणार? +2. ओके, बघा चिन्ह चेंज केलं आपण, इकडचं तिकडे गेल्यावरती -3, तिकडे गेल्यावरती +3, इथं पण ते सेम x स्मॉलर दॅन 3 आणि अँड x स्मॉलर दॅन -2 चं किती होणार? इकडे गेल्यावरती 2. चिन्हाच्या त्या साईडला पाठवले आपण, बरोबर. आता फर्स्ट केस साठी बघा नंबर लाईन काढले मी, नीट बघा 0 1 2 3. या साईडला काय घेणार? -1 -2 आणि -3. नाव बघा ग्रेटर दॅन 3. ओके, 3 पेक्षा मोठी सांगितली, कुठे येणार? कुठल्या साईडला जाणार? बघा 3 पेक्षा मोठी, ग्रेटर दॅन 3. ग्रेटर दॅन 3 इथून ग्रेटर दॅन म्हणजे या साईडला येणार, राईट साईडला. ओके, ग्रेटर दॅन 3 आणि ग्रेटर दॅन 2. सो 2 पासून कुठून येणार? राईट साईडला. ओके, मग यांचा कॉमन एरिया कुठून सुरू होतो? 3 पासून, 2चा आणि 3चा. बघा दोघांचा पण कॉमन एरिया कुठून सुरू होतो? मी हायलाइट करतो. बघा हा इथून कॉमन एरिया सुरू होतो, म्हणजे दोघांमध्ये आन्सर काय भेटते आपल्याला? 3 पासून त्यांचा कॉमन एरिया सुरू होतोय, ग्रेटर दॅन 3 आणि ग्रेटर दॅन 2 चा. हा इथून पुढे. सो 3 आपण इथं आन्सर घेणार. ओके, इथं आन्सर काय घेणार आपण? 3. 3च्या पुढे जाणार आहेत, म्हणजे ती 3च्या पुढे कितीही संख्या आहेत, आपल्याला एंडिंग सांगितली नाही तिथं, पण इथं काय नाही, इन्फिनिटीचं चिन्ह देणार आपण. सो x ग्रेटर दॅन 3 आणि कॉमा x बिलॉंग्स टू 3 आणि त्याच्या पुढे संख्या सांगितली नाही म्हणून कसले चिन्ह देणार आपण? ह्याच्या पुढे संख्या नाही आहेत आपल्याला, बरोबर. सो
एंडिंग नाही आपल्याकडे, सो कसलं चिन्ह देणार, इन्फिनिटीचं. हा झाला केस 1 चा आन्सर. तसंच पुढे बघा केस 2 बघूया. ओके, केस 2 बघूया. तर इथं आपण बघा सेम केलेत, 1 2 3 1 2 3 लेस देन 3 लेस देन 3 लेस देन 3 कुठे येणार, कुठल्या साईडला येणार, 3च्या लेफ्ट साईडला, बरोबर. आणि लेस देन 2 बरोबर, आपण 2च्या कुठे येणार, लेफ्ट साईडला. ओके, यांचा कॉमन एरिया कुठून स्टार्ट होतो बघा, हायलाइट करतो मी. मग जिथून कॉमन एरिया स्टार्ट होतोय तो आहे केस 2 चा आपला आन्सर आहे बघा. हा स्टार्ट होतोय म्हणजे आन्सर काय आपल्याकडे 2 पासून स्टार्ट होतोय कॉमन एरिया, बरोबर. म्हणून याचा आन्सर काय येणार 2. पण लेफ्ट साईडला 2 पासून जो एंडिंग आपल्याला दिली नाही, लेफ्ट पासून ही जी हा कॉमन एरिया, पण इकडे आपल्याला एंडिंग नाही आहे, बरोबर. माझा आन्सर काय येणार आहे लेस दॅन 2, एक्स लेस दॅन 2, एक्स बिलॉंग्स टू बघा इन्फिनिटी येणार आहे सुरुवातीला, मायनस इन्फिनिटी, लेफ्टला काय होत जाणार, संख्या मायनस होत जाणार, बरोबर. सो इन्फिनिटी तर मायनसचं चिन्ह पाहिजे, मायनस इन्फिनिटी आणि 2. हा आला आपला सेकंड केस 2 चा आन्सर. तिथं मायनस इन्फिनिटी जरा एडिट करायचं राहिले, मायनस इन्फिनिटी चिन्ह येणार तिथे. सो फ्रॉम केस 1 अँड केस 2 आन्सर लिहिणार आपण. बघा काय पहिला फर्स्ट आन्सर काय आला आपल्याकडे, एक्स हे, आणि दुसरा आन्सर काय आपल्याकडे हे, बरोबर. हे आन्सर घेऊया फर्स्टचा, एक्स बिलॉंग्स टू 3 आणि इन्फिनिटी. त्याच्या पुढे सेकंड आन्सर केस 2 चा और लिहून एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी येते, मायनस इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी 2 किती पर्यंत येणार, 2 पर्यंत. ओके, बघा लेफ्ट साईडला ज्या होत जाणार नाही ह्या साईडला, त्या मायनस मायनस होत जाणार त्या संख्या, पण त्याची एंडिंग आपल्याला दिली नाही म्हणून तिथं मायनस येणार आहे. सो आपण काय घेणार, मायनस इन्फिनिटी ते 2 युनियनचं चिन्ह टाकणार मध्ये, आणि एक्स बिलॉंग्स टू 3 आणि काय घेणार इन्फिनिटी. हा आला आपला फायनल आन्सर. या प्रकारेच आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. कॉपी करून घ्या. सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेम बघा, हा एवढा डिफिकल्ट नाही, ह्याला सेम आपण करून लिहून घेणार. सेकंड क्वेश्चन बघा, वन बाय वन करूया. डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स काय येणार 2x प्लस 2 येईल आन्सर इथे, आणि 5चा डेरिव्हेटिव्ह येणार नाही का, कारण की ती कॉन्स्टंट टर्म आहे. सो एफ डॅश एक्स इज इक्वल टू, देन 2 कॉमन घ्यावे याच्यातून, किती राहणार x प्लस किती येणार 1. नाव एवढेच येते. कोणतं फंक्शन आहे आपला, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. सो सिन्स आपण काय लिहून घेणार, एफ डॅश इज इन्क्रीजिंग फंक्शन, त्याच्यावर खाली काय लिहिणार आपण, एफ डॅश ग्रेटर दॅन 0. वन बाय वन लिहून घेऊया. एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0. एफ डॅश एक्सच्या जागी जी आन्सर आपला आला एफ डॅश एक्सचा फायनल ते लिहूया.
ओके, हा इकडे आला तर डिवाइड होणार आहे, तर मल्टिप्लाय नाही डिवाइड होणार. तिचा आन्सर किती येणार आहे 0. सो इथं राहणार किती x+1 ग्रेटर दॅन 0. नाव याला जर सॉल्व्ह केलं आपण तर काय आन्सर येईल बघा. x+1 आहे बरोबर, -1 या साईडला आल्यावरती. सो x ग्रेटर दॅन कोणापेक्षा -1 पेक्षा. नंबर लाईन 0 1 2 3 आणि या साईडला -1 2 3 -1 -2. नेक्स्ट बघा या साईडला ग्रेटर दॅन -1च्या ग्रेटर दॅन इकडं आणि इकडं काय येणार लेस दॅन. ओके, सो आपल्याला ग्रेटर दॅन म्हणजे या साईडला येणार आपण, म्हणजे इकडे इन्फिनिटी येणार ह्या साईडला, एंडिंग दिली नाही आपल्याला. ओके, सो इथं काय लिहिणार आपण therefore x belongs to -1 ते किती जाणार इन्फिनिटी पर्यंत जाणार. ओके, हा आपला फायनल आन्सर. थर्ड बघा, सेम एक्झॅक्टली क्वेश्चन 1 प्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. सेम काहीच फरक नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः केला तरी चालेल आणि एंडिंग लास्टला आन्सर लास्टला चेक करा. बघा आपण फर्स्ट काय लिहिणार डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घेणार त्याचा. f'(x) डेरिव्हेटिव्ह किती येणार 3 × 2x, 3 मधून 1 जाणार 2, सो 15 × ओके 2 सॉरी 15 × 2 नंतर 144 x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, तो नागल्यासाठी चालेल. सो f'(x) ह्याच्यातून काय करणार आपण कॉमन घेणार बाहेर 6 x² - 5. इथं काही राहिलं का आपला x राहिला, x लिहिला आता आपण मायनस याला 6 ने 144 ला डिवाइड केलं किती येणार 24. नाव बघा 24 कोणाचा स्क्वेअर येत नाही, मग आपण याला फॅक्टरने सॉल्व्ह करूया बरोबर. सो 24 1 जा 24, आन्सर किती पाहिजे आपल्याला 5 पाहिजे. सो काय फॅक्टर निघतील -5x पाहिजे ना. सो 8 3 जा 24 आणि मायनस होईल, सो मायनस प्लसचं चिन्ह येईल. जे चिन्ह 5 ला मायनस आहे ना, सो बिग नंबरला मायनस देणार आपण. 8 मायनस येईल आणि 3 प्लस येईल आणि दोघांना पण x. सो -5x च्या जागी आपण किती लिहिणार -8x आणि +3x. सो लिहून घेऊया आपण. ओके, -8x +3x मायनस किती येणार 24. नाव f'(x) 6, फर्स्ट दोघांमधून काय कॉमन निघाल x कॉमन घेऊया, त्याच्यानंतर x -8 +3 कॉमन येईल दोघातून शेवटच्या 2 नंबर्स मधून. सो x -8 हे माहिती आहे तुम्हाला, सांगायची गरज नाही. 6 x -8 आणि सेकंड ब्रॅकेट कोणता होईल x +3. नाव इन्क्रीजिंग फंक्शन आहे आणि अगोदर काय लिहूया आपण f'(x) लिहून घेऊया. f'(x) इन्क्रीजिंग फंक्शन आहे ते लिहून घेणार आणि इन्क्रीजिंग फंक्शन असल्यामुळे काय येणार ग्रेटर दॅन 0 येणार. इन्क्रीजिंग फंक्शन्स आणि इन्क्रीजिंग फंक्शन्स लिहिल्याच्या नंतर आपण खाली काय लिहिणार त्याला f'(x) सो 6 x -8 आणि किती येणार x +3 बरोबर इज इक्वल टू येणार 0. नेक्स्ट 6 इकडे येणार डिवाइड होणार 0 आन्सर येणार. सो काय करणार आपण x -8 आणि काय येणार इथं x +3 इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट
इक्वल टू नाही, ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. सेम बघा, दोन नंबर्स आहेत, दोन नंबर्स ग्रेटर दॅन 0 कधी येणार? एक तर दोन्ही काय पाहिजेत, दोघांचा मल्टिप्लाय. बरोबर, मल्टिप्लायचं चिन्ह, दोन बॉक्स मध्ये मल्टिप्लायचं चिन्ह असतो. बरोबर, मग 8 × 3 केलं 24 येणार, किंवा -8 आणि -3 असेल तर 24 येणार. म्हणजे प्लस कधी येणार? सेम, जेव्हा दोन्ही प्लस तरी पाहिजेत किंवा दोन्ही मायनस तरी पाहिजेत. आता प्लसच काय केलं बघा, दोन बॉक्स दिलेत आणि ग्रेटर दॅन 0 दिले. दोन बॉक्सच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? डॉट प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे. ओके, सो इथं पण केस 1 आणि केस 2 रेडी होतील. फर्स्ट काय देणार आपण? x - 8 ग्रेटर दॅन 0 अँड x + 3 ग्रेटर दॅन 0. केस 1 मध्ये दिलं. आता केस 2 मध्ये काय देणार? लेस दॅन 0 अँड इथे काय देणार आपण? लेस दॅन 0. ओके, नाव सेम जसं अगोदर केलं तसं. देअरफॉर मायनसचं काय होणार? प्लस, अँड प्लसचं काय होणार? मायनस. नंबर लाईन काढूया, त्याच्यावरनं बघूया आपण. ह्याचं काय येणार? सेम, लेस दॅन 8 अँड इथं काय येणार? x लेस दॅन -3. बरोबर, नंबर लाईन बघा. फर्स्ट नंबर 3 पेक्षा काय पाहिजेत? स्मॉल, ग्रेटर, सॉरी 3 पेक्षा ग्रेटर कुठे येणार? राईट साईडला. आणि 8 पेक्षा ग्रेटर बघा, 3 पेक्षा ग्रेटर या साईडला येणार, आणि 8 पेक्षा ग्रेटर कुठे येणार? या साईडला. मग कॉमन कुठनं भेटतंय आपल्याला? 8 पासून. ओके, सो 8 पासून कॉमन भेटतंय, त्याच्यामुळे काय करणार आपण? x ग्रेटर दॅन 8 हा आपला आन्सर येणार, आणि x बिलॉंग्स टू इंटू ब्रॅकेट मध्ये काय येणार? 8 कॉमा या साईडला इन्फिनिटी येणार आहे, म्हणून काय येणार आपल्याकडे? या साईडला इन्फिनिटी आहे. बरोबर, नंबरचा एंड दिलेत नाही, सो इन्फिनिटीचं साईन. तसंच इकडे बघूया आपण या दोघांसाठी. बरोबर, x लेस दॅन 3 आणि 8 लेस दॅन, x लेस दॅन 8 बघा, 8 पेक्षा लहान या साईडला, आणि 3 पेक्षा लहान कुठे येणार? या साईड, त्याच साईडला. मग कॉमन कुठनं भेटतंय आपल्याला? बघा, इथून भेटतोय 3 पासून. माझा आन्सर काय येणार आहे? 3 -3, सॉरी. सो x बिलॉंग्स टू, इथं काय येणार? -इन्फिनिटी, कारण की बघा या साईडला जाताना मायनस आहे, सो फर्स्ट मायनस लागते आपल्याला. सो -इन्फिनिटी कॉमा किती येणार आपल्याकडे? -3. नाव आन्सर जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये लिहिलं त्याचप्रमाणे. फ्रॉम केस 1 अँड केस 2 x बिलॉंग्स टू, बरोबर, फर्स्ट केसचा आन्सर लिहिलं, अँड दुसऱ्या केसचा आन्सर लिहूया. x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी -3. त्यानंतर पुढे x बिलॉंग्स टू -8 -इन्फिनिटी -3 युनियन. बरोबर, मायनस वाला कुठला येतं? नेहमी या साईडला घेणार, आणि प्लस वाला या साईडला. हे आपल्याला फायनल आन्सर कॉपी करून घेऊ. बघा, थर्ड क्वेश्चन आहे. सेम एक्झॅक्टली ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलंय अगोदरचं त्या पद्धतीने, फक्त फरक एवढाच आहे, तिथे इन्क्रीजिंग फंक्शन होतं, इथं काय आहे? डिक्रीजिंग फंक्शन आहे. ओके, सेम टाईपने सॉल्व्ह करणार आपण, काहीच फरक नाही. फक्त इन्क्रीजिंग फंक्शन होतं, इथं डिक्रीजिंग फंक्शन. ओके, आणि जिथे आपण इन्क्रीजिंग मध्ये f' ग्रेटर दॅन 0 घेतो, तो इथं काय घेणार आपण? लेस दॅन 0. ओके, सो फर्स्ट आन्सर आपण लिहून घेतलाय, सो याला सॉल्व्ह करून घेऊया. ओके, पहा, फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतलाय. डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x, f' 3 × 2. ओके, डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण. 3 मधून 1 जाणार 2, 15 × 2 × 15x, आणि 144x चा डेरिव्हेटिव्ह 144.
सो 3 to the 6x square minus 15 to the 30x आणि minus 144. सो 6 कॉमन घेतलं, सेम जसं मागे केले तसं. 6 5 the 30x मायनस इथं किती येणार 54. सेम याला फॅक्टराइज करून घ्या. 24 चे फॅक्टर काढणार आपण, किती येणार, आन्सर किती पाहिजे, -5x. सेम 8 3 जा मायनस आहे 5, सो याला मायनस आहे आणि याला काय येणार प्लस येणार, मायनस आणि प्लस. सो लिहून घेऊया आपण, ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 24, त्यानंतर 6 x कॉमन काढणार, -8 प्लस इथनं 3 कॉमन -8. ओके, त्यानंतर 6 कॉमन ब्रॅकेट कोणता आहे, x -8 आणि अनकॉमन x प्लस 3. नाव डिक्रीजिंग फंक्शन आहे, लक्षात ठेवायचं, फंक्शन नीट बघायचं कोणतं आहे. सो x ची व्हॅल्यू ही आली आपली. सो आता इथं खाली का लिहून घेणार आपण, f' इज डिक्रीजिंग फंक्शन. ओके, fx is decreasing function given. ओके, डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे f' लेस देन किती येणार 0. f' ची व्हॅल्यू लिहिणार आपण, ती व्हॅल्यू आहे ती लिहून घेऊया. नाव 6 इकडे आला, 0 च्या इथला तर डिवाइड होईल आणि 0 ला डिवाइड केल्यावर आन्सर काय येणार आहे 0. सो देअरफॉर x -8 आणि x प्लस 3 लेस देन किती येणार आहे 0. आता बघा, दोन डिजिटचा मल्टिप्लाय लेस देन 0 पाहिजे. लेस देन 0 म्हणजे काय येणार आपल्याकडे बघा, 0 पेक्षा कमी म्हणजे काय आपल्याकडे पाहिजे, मायनस मध्ये आन्सर आला पाहिजे. मग मायनस मध्ये कधी येईल, ओके बघा, मायनस मध्ये कधी आन्सर येईल, लेस देन 0 पाहिजे. नंबर लाईन काढले आपण, 0 1 2 3 आणि -1 2 3 मायनस चिन्ह द्या. ओके, दोन नंबरचा मल्टिप्लाय लेस देन 0 पाहिजे. लेस देन 0 म्हणजे या साईडला येणार, मायनस आन्सर पाहिजे. ओके, सो या साईडला येणार, मायनस मध्ये पाहिजे. मग काय करणार आपण, मायनस बघा 8 मल्टिप्लाय आपण 3 जर केला आणि 8 मल्टिप्लाय 3 जर केला तर कसं येणार बघा, मायनस मध्ये पाहिजे, मग एक चिन्ह प्लस पाहिजे आणि एकाला मायनस, आणि परत काय येणार, एकाला मायनस आणि परत दुसऱ्याला काय येणार प्लस. ओके, सो इथं -24 तर इथं येणार -24. म्हणजे एक नंबर आपल्याला काय करायला लागेल, ग्रेटर आणि एक नंबर स्मॉलर, नंतर एक नंबर स्मॉलर आणि एक नंबर काय करायला लागेल ग्रेटर. या पद्धतीने समजला. हाच डिफरन्स आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन मध्ये. ओके, सो आपण लिहून घेऊया केस 1 आणि केस 2 सेम बरोबर. एक काय येणार ग्रेटर दॅन, एक काय येणार लेस दॅन. सो इथं काय लिहिणार आपण, केस 1 बरोबर. केस 1 मध्ये काय लिहिणार, फर्स्ट एकाला ग्रेटर द्यायचा, एकाला लेस द्यायचा आहे बरोबर, x -8 बरोबर. इथं काय फर्स्ट देऊया आपण, लेस देऊया, लेस दॅन 0 अँड x प्लस 3 ग्रेटर दॅन 0 बरोबर. केस 2 लिहूया. आता इथं वरती बघा, x -8 ला लेस दिलंय, मग इथं काय देऊया, ग्रेटर देऊया, आणि इथं ग्रेटर दिलंय तर इथं काय लेस देऊया, लेस देऊया. ओके,
सो इथं काय घेणार x -8. आता इथं काय लिहिणार ग्रेटर दॅन 0 अँड x + 3. इथं काय येणार ओके ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0 सॉरी. नाव बघा इथं आन्सर काय येणार बघा x मायनसचं काय होणार प्लस लेस दॅनला आणि इथं ग्रेटर दॅनला x ग्रेटर दॅन -3. सेम इथं पण तसंच येणार. नंबर लाईन आली की बघूया बघा लेस दॅन 8 नीट बघा लेस दॅन 8 कुठल्या साईडला येणार ह्या साईडला आणि ग्रेटर दॅन किती सांगितलंय -3 ग्रेटर दॅन -3 कुठे येणार बरोबर कोणत्या साईडला येणार ग्रेटर म्हणजे राईट साईडला येणार बघा ग्रेटर दॅन -3. मेनचा कॉमन फॅक्टर बघा मधला फॅक्टर बनतोय कॉमन हा बरोबर हा कॉमन फॅक्टर बनतोय. याच्यामध्ये एंडिंग पण दिले 8 पासून -3 पर्यंत आणि -3 पासून 8 पर्यंत. मग आपण कसा आन्सर लिहिणार बरोबर 8 लेस दॅन x आणि लेस दॅन किती येणार ग्रेटर दॅन किती येणार 8. सो x बिलॉंग्स टू -3 आणि किती येणार 8. ओके ह्या पद्धतीने आन्सर येणार केस 1चं. सेकंडचा नंबर बघूया. पहिला इथं x मायनसला प्लस करून घ्या ग्रेटर दॅन 8 अँड x लेस दॅन -3. नंबर लाईन बघा 8 पेक्षा मोठी लेफ्ट साईडला जाणार आणि 3 पेक्षा -3 पेक्षा स्मॉल राईट साईडला लेफ्ट साईडला जाते. एक राईटला जाते एक लेफ्टला जाते काहीच कॉमन येत नाही बरोबर इथं काहीच कॉमन नाही. मग एक राईटला एक लेफ्टला मग इथं आन्सर काहीच येत नाही आपला. मग काय लिहिणार इथं आपण x डज नॉट एक्झिट्स. सो फ्रॉम case 1 and case 2 आन्सर काय येते बघा इथं हा आन्सर येणार. केस 2 मध्ये काहीच आन्सर नाही मग तोच आन्सर लिहा x बिलॉंग्स टू -3 पासून किती पर्यंत 8 पर्यंत. ओके सेकंड क्वेश्चन बघा कॉपी करून घ्या हा आणि सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन लिहून घेतलाय सेम याला घेऊया आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. अगोदर काय लिहिणार डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नाव f' किती येणार 4x 4 मधून 1 3 मायनस x 3 into 2 आणि 3 मधून 1 जाणार 2 आणि 1 चा आन्सर येणार नाही. ओके 4x² minus 3 to the 6 4x³ minus 6x². इतना कॉमन 2x² कॉमन घेतलाय आपण. सो 2x मायनस किती येणार आन्सर 3. ओके हा कसला आला आन्सर आपला f' चा. सर ओरली बोलण्यामध्ये थोडी मिस्टेक होते. सो f' इज काय येणार आहे डिक्रीजिंग फंक्शन्स. डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे काय करणार आपण x लेस दॅन f' लेस दॅन किती येणार 0. f' ची व्हॅल्यू लिहून घ्या ही 2x² into bracket 2x minus 3. ओके सो नेक्स्ट हा इकडे येणार डिवाइडला जाणार. सो आन्सर तिकडे 0 येणार आहे. सो राहणार काय 2x minus 3 लेस दॅन 0. ओके सो 2x minus 3 इकडे गेल्यावरती +3 आणि 2 इकडे आल्यावरती काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो 3 अपॉन किती येणार 2 डिवाइड होणार 2. सो याचा आन्सर कुठे येणार याचा आन्सर किती येईल एक्झॅक्टली जर आन्सर काढला याचा तर 1.5 आन्सर येतोय.
ओके. सो 1.5 आन्सर येते त्याचा. आपण काय करणार बघा, त्याचा आन्सर कसल्या कोणत्या पद्धतीत लिहिणार. वन 1.5 येते. ओके. सो नंबर लाईन काढले आपण, प्लस येते आन्सर. बरोबर. सो इथे आन्सर येते त्याचा 1.5. बरोबर. सो इथं काय करणार आपण, इकडं मायनस आहे, सो मायनस इन्फिनिटी. ओके. सो या साईडला मायनस इन्फिनिटी येते. सो एक्स बिलॉंग टू मायनस इन्फिनिटी येणार आणि इथं किती येणार, 3/2. हा आपल्याला फायनल आन्सर. सेकंड झाला. थर्ड बघा, सेम एक्झॅक्टली जसं फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय तसाच सेम एक्झॅक्टली सेम आहे. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह केला तरी चालेल, आन्सर माग नंतर चेक करा सॉल्व्ह करून. f'(x) डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. बघा, इंडेक्स काय घेतले, मल्टिप्लायला घेतले. 84x and 84 येईल तर x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो इथे 3 चा किती येणार, 6x² येईल -15 30x -84. कॉमन काय निघाले याच्यातून, अगेन 6 कॉमन. सो x² -14. चे फॅक्टर 6 आला पाहिजे. बरोबर. 6 कॉमन घेतले आपण. सो इथं आन्सर किती येईल, x² -7x प्लस 2x -14. सो इतना काय येईल, x. ओके. x कॉमन, x -7 2 x -7. ओके. नेक्स्ट 6x -7 आणि इथं किती राहणार, अनकॉमन किती आहे, x प्लस किती आहे, 2. नाव f(x) इज अ डिक्रीजिंग फंक्शन. f'(x) ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आणि f'(x) ची व्हॅल्यू लिहून घेतली ग्रेटर दॅन लेस दॅन 0. 6 ला इकडे आल्यावरती तरी 0 जाणार आहे. ओके. इथं पण 2 केस होतील बघा. लेस दॅन 0 पाहिजे. लेस दॅन 0 म्हणजे मायनस मध्ये आन्सर पाहिजे. ओके. सो केस 1 मध्ये काय घेणार आपण, x -7 लेस दॅन 0 आणि अँड x प्लस 2 काय घेणार आपण, ग्रेटर दॅन 0. बरोबर. फर्स्ट क्वेश्चन डीपली एक्सप्लेन केलेला आहे, तो पहा. आता ह्याच्यामध्ये काय होणार बघा इथे. आणि केस 2 मध्ये काय देणार आपण, वरती लेस दॅन आहे, नाही लेस दॅन आहे तर इथं काय देणार आपण, ग्रेटर दॅन 0. अँड इथं x प्लस 2 आणि इथं लेस दॅन 0. ओके. सो साइन चेंज होणार, प्लस होणार आणि इथे x ग्रेटर दॅन -2. नंबर लाईन बघा, लेस दॅन 7 या साईडला येणार लेफ्ट साईडला आणि ग्रेटर दॅन -2 कुठे येणार, राईट साईडला. हा कॉमन फॅक्टर, कॉमन भाग आपल्याला हा भेटतोय. बरोबर. हा कॉमन भाग भेटतोय, मग तो लिहूया. -2 पेक्षा किती येते, लहान मोठी आणि 7 पेक्षा काय येतात, लहान. सो या प्रकारे आपण आन्सर लिहिणार आणि then खाली लिहिणार x बिलोंग्स टू -2 आणि 7. बरोबर. याच्यासाठी नंबर लाईन काढूया. आधी त्याचे साइन चेंज करून घेऊया. x काय होणार, ग्रेटर दॅन -7 आणि इथं काय येणार, सॉरी +7 येईल तिथे. +7 च्या इकडे ग्रेटर दॅन 7 पेक्षा मोठे या साईडला येणार, राईट साईड.